नीट पुनर्परीक्षेच्या निकालानंतर निर्माण झालेला गुणांचा वाद आता कोर्टात जाणार आहे। बीड, कराड आणि पुण्यातील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेची OMR शीट आणि अधिकृत खरं तर आन्सर की गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा केलेला आहे। NTA कडे वारंवार तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असं विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितलंय। पाहूयात। लाडकी बहिणीला जर ते असं हेच करत नाहीत, लाडकी बहीण जर असती तर त्यांनी काहीतरी केलं असतं ना मुलांसाठी। जे माझ्या मुलीचे मार्क 702 येत आहेत आणि आन्सर की रिझल्ट बघितला तर 87 येत आहेत, असं कोणाला शक्य वाटणार नाही। आम्ही कोर्टामध्ये जे रिपिटेशन वगैरे जे असतं ते सादर केलेलं आहे। सोहम गवतेला आन्सर कीच्या आधारे 522 गुण अपेक्षित होते, मात्र त्याला अवघे 95 गुण मिळाले। तर ज्ञानेश्वरी पवारला पडताळणीनुसार 702 गुण अपेक्षित असताना तिला केवळ 87 गुण मिळाले। या विरोधात NTA कडे दाद मागूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे हायकोर्टाचं दार ठोठावण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आलं। आता सर्व विद्यार्थ्यांनाही नॅचरल मेंटल स्ट्रेस जो आहे तो येणारच, डिस्टर्बन्स होणारच। तर दुसरा जो पेपर घेतला त्या टायमिंगलाही माझं ते असं झालं तर माझं फक्त जर काही टेक्निकल इश्यूमुळे जर काही झालेलं असेल तर ते फक्त दुरुस्त करून द्यावी एवढीच विनंती आहे NTA कडे। NTA ला आता जेव्हापासून रिझल्ट डिक्लेअर झाला आहे त्याच्या आधीपासून, कारण OMR साठी मी NTA ला मेल करते पण आतापर्यंत पण NTA चा काहीच रिप्लाय आलेला नाहीये। पहिले तर त्यांनी माझे मेल रिजेक्ट केलेले, पण आता त्यांना मेल सेंड होत आहेत पण ते अजून त्याच्यावर काही रिप्लाय देत नाहीये। बीडसारखाच प्रकार पुण्यात देखील घडला। पुण्यातील आर्यन चव्हाणने चांगला रँक येण्याचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात स्कोअर कार्डमध्ये रँक घसरल्यामुळे त्याच्या पालकांनी निकालाच्या पारदर्शकतेवरती प्रश्न उपस्थित करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला। असाच प्रकार कराडच्या धनश्री पाटील बाबतही घडलाय। OMR शीट आणि आन्सर की यांच्या पडताळणी केल्यावर तिला 536 गुण अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात धनश्रीला 391 गुण मिळाले। गुणांमधील तफावत बघून तिच्या पालकांना धक्का बसला। रात्री 10-10:30 नंतर जेव्हा निकाल बघितला तेव्हा तर सकाळपर्यंत काही सुचतच नव्हतं। सकाळी आम्ही NTA ला मेल केलाय। NTA ला मेल केल्यानंतर त्यांनी जो हेल्पलाईन नंबर दिलाय, सातत्याने पाठपुरावा करून त्यांना फोन करतोय, पण जेवढ्या वेळा आपण फोन करतोय तेवढ्या वेळा त्यांच्याकडून उत्तर येतंय की आपका मेल हम मेल कमिटी देख रही है और उसके बाद कोई आपका जवाब आएगा। माझ्या ईमेलवरती NTA चा मेल आला होता की ही जी आहे ती ओरिजिनल OMR शीट आहे, सगळे क्रेडेन्शियल्स माझेच आहेत आणि जी ओरिजिनल आन्सर की आली होती त्याच्या अकॉर्डिंग हे पूर्ण कॅल्क्युलेट केलेले मार्क्स आहेत, करेक्ट इनकरेक्ट सहित। टोटल 145 मार्क्सचा घोळ आहे। तर बघितलं पाहिजे, आता हे झालं नाही पाहिजे पुढच्या वर्षी किंवा ह्या वर्षी पण बदलून दिले पाहिजेत मार्क्स। गुणांमध्ये तफावत असल्याचा दावा विद्यार्थी करतायत। ज्ञानेश्वरी पवारने तर स्कोअर कार्ड सोबत जोडलेली OMR शीट ही आपण भरलीच नसल्याचा मोठा दावा केलेला होता। राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी OMR शीट आणि आन्सर कीच्या स्कोअर कार्डमध्ये तफावत असल्याचा दावा केलाय। परिणामी विद्यार्थ्यांनी केलेले दावे, गुणांमधील तफावत हा विषय आता कोर्टात पोहोचलाय। त्यामुळे आता कोर्टाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बीडहून सुरेश जाधवसह विशाल पाटील, न्यूज 18 मराठी, कराड।